आजच्या आपल्या सखोल विश्लेषणात आपण याच एका अफाट विषयाच्या तळाशी जाणार आहोत. आजचा आपला विषय आहे श्रीचक्र विशेष पूजा. तिरुमला तिरुपती देवस्थानम म्हणजेच TTDने 2015 मध्ये एक अतिशय महत्त्वाचा ग्रंथ प्रकाशित केला. कोलिचिन अद्वैत परब्रह्म शास्त्री यांनी संकलित केलेला हा ग्रंथ आहे. शंकराचार्यांनी त्यांच्या सौंदर्य लहरीमध्ये श्रीचक्राला साऱ्या जगाच्या उत्पत्तीचं कारण मानले. त्यामागचं खरं विज्ञान काय आहे हे आज आपण उलगडणार आहोत. नक्कीच, पण या चर्चेत सर्वात महत्त्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते ती ही की आपण श्रीचक्राकडे केवळ एक तांब्याचा किंवा सोन्याचा पत्रा म्हणून पाहू नये. म्हणजे ज्यावर काही भौमितिक आकृत्या कोरल्या आहेत तसं. हो, तसं बघता कामा नये. या ग्रंथानुसार श्रीचक्र पूजा ही निसर्गालाच परदेवता मानून केलेली उपासना आहे, म्हणजे ललिता किंवा राजराजेश्वरीच्या रूपात. अच्छा. आणि ही एक अत्यंत प्रगत आणि गणितीय प्रणाली आहे. यामागे एक स्पष्ट उद्देश आहे. ही फक्त वैयक्तिक फायद्यासाठी केलेली प्रार्थना नाहीये, तर संपूर्ण विश्वाच्या ऊर्जेचा अभ्यास करणारी एक सनातन पद्धत आहे. अरे बापरे, हे ऐकायला खूपच थक्क करणार आहे. कारण आपण श्रीचक्र किंवा यंत्र म्हटलं की त्याला एका देव्हाऱ्यातल्या चौकटीत अडकवून टाकतो. पण तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जर हे एक संपूर्ण विश्वाचं मॉडेल असेल तर मला इथे एक उपमा द्यावीशी वाटते. नक्की सांगा. जसं एखादं इंजिनियर एखादी गगनचुंबी इमारत बांधण्यापूर्वी कागदावर एक अत्यंत अचूक नकाशा बनवतो, जिथे प्रत्येक रेषेचा किंवा कोनाचा एक विशिष्ट अर्थ असतो, तसंच श्रीचक्र हे पूर्ण ब्रह्मांडाचा एक कॉस्मिक आर्किटेक्चरल प्लॅन असल्यासारखं आहे. अगदी योग्य उपमा दिलीत तुम्ही. पण इथे मला एक मोठा प्रश्न पडतो. जर हा अफाट विश्वाचा नकाशा आहे तर एक सामान्य माणूस या महाकाय वैश्विक ऊर्जेशी स्वतःला शारीरिकदृष्ट्या कसा जोडू शकतो? हाच या ग्रंथाचा गाभा आहे. इथे समष्टी भावना नावाची एक संकल्पना येते, म्हणजे सामूहिक चेतना. या ग्रंथानुसार माणूस आणि ब्रह्मांड वेगळे नाहीत. म्हणजे पिंड आणि ब्रह्मांड असा जो संबंध आपण नेहमी ऐकतो तोच ना? अगदी बरोबर. जोपर्यंत आपण स्वतःला या जगापासून वेगळे मानतो तोपर्यंत आपण या अफाट ऊर्जेशी जोडले जाऊ शकत नाही. ग्रंथात नादेवो देवमर्चयेत या तत्वावर खूप भर दिला आहे. नादेवो देवमर्चयेत म्हणजे देवत्व प्राप्त केल्याशिवाय देवाची पूजा करू नये असा याचा अर्थ होतो ना? हो, बरोबर. पण हे प्रत्यक्षात कसं शक्य आहे? म्हणजे हे केवळ एक मानसिक समाधान आहे की यामागे काही ठोस प्रक्रिया असते? नाही, ही केवळ मानसिक कल्पना नाहीये. इथेच या प्रक्रियेचं विज्ञान सुरू होतं. स्वतःला देवाच्या स्तरावर नेणं म्हणजे अचानक चमत्कार करणं नव्हे. मग काय? तर आपल्या शरीराची ऊर्जा पातळी विश्वाच्या ऊर्जा पातळीशी समतोल करणं. ग्रंथानुसार साधकाला आधी स्वतःच्या शरीराला एका रिसिव्हरमध्ये किंवा संकेत ग्रहण करणाऱ्या माध्यमामध्ये रूपांतरित करावं लागतं. पण हे शरीर अचानक वैश्विक ऊर्जा ग्रहण करण्यासाठी तयार कसं होतं? त्यासाठी काही विशिष्ट पद्धत असते? हो, आणि त्या प्रक्रियेला न्यास असं म्हणतात. या ग्रंथात अंगन्यास आणि करन्यास या प्रक्रिया खूप विस्ताराने सांगितल्या आहेत. हातांच्या आणि बोटांच्या विशिष्ट मुद्रांचा वापर करून शरीराच्या निरनिराळ्या भागांवर स्पर्श केला जातो. पण हा केवळ एक स्पर्श नसतो ना? नाही, अजिबात नाही. शरीरावरील मर्मस्थाने किंवा ऊर्जा केंद्रे विशिष्ट मंत्रांच्या उच्चारासोबत जागृत केली जातात. म्हणजे एखाद्या मशिनीचे बटन दाबल्यासारखे? तसंच काहीसं. आवाजाची एक विशिष्ट कंपन पातळी असते. जेव्हा ती मुद्रा आणि मंत्र एकत्र येतात तेव्हा शरीरातील सुप्त ऊर्जा केंद्र सक्रिय होतात. म्हणजे साधक स्वतःच्या शरीराला ब्रह्मांडाच्या ऊर्जेशी ट्यून करत असतो. जसं आपण रेडिओची फ्रिक्वेन्सी सेट करतो तसं? बरोबर. या शुद्धीकरणानंतरच खऱ्या पूजेला सुरुवात होते. आणि यातील सर्वात गुंतागुंतीचा भाग म्हणजे विशेष अर्घ्य तयार करणे. हो, मी त्या विशेष अर्घ्याच्या प्रक्रियेबद्दल वाचलंय आणि तो भाग मला खूपच कुतूहल निर्माण करणारा वाटला. त्यात असं म्हटलंय की हे अर्घ्य म्हणजे केवळ पूजेसाठी ठेवलेलं पाणी नसतं, तर त्यात एकूण 84 कलांचा समावेश केला जातो. पण एक मिनिट, इथे मला तुम्हाला थांबावंसं वाटतं. हो, विचारा ना. आपण जेव्हा 84 कला असं म्हणतो तेव्हा या कला म्हणजे नेमकं काय? आपण कलेचा अर्थ चित्रकला किंवा गायन असा घेतो. इथे त्याचा अर्थ काय आहे? संदर्भात कला म्हणजे ऊर्जेची विशिष्ट लाट किंवा विश्वातील ऊर्जेचा एक अतिसूक्ष्म अंश. अच्छा, म्हणजे प्रकाशासारखं? हो, जसं पांढरा प्रकाश प्रिझममधून गेल्यावर 7 रंगात विभागला जातो, तसंच विश्वाची ही मूळ ऊर्जा जेव्हा कार्यान्वित होते तेव्हा ती विविध लहरीमध्ये विभागली जाते. त्यांना कला म्हटलं आहे. समजलं.
म्हणजे ही ऊर्जेची वेगवेगळी रूपे आहेत. पण मग या 84 कलांचं विभाजन कसं केलं जातं? हे आकडे कुठून आले? हे आकडे एका अत्यंत अचूक गणितीय मांडणीतून आले आहेत. ग्रंथात असं स्पष्ट केले की या 84 कलांमध्ये 10 अग्निकला, 12 सूर्यकला, 16 चंद्रकला, 10 ब्रह्मकला, 10 विष्णुकला, 10 रुद्रकला आणि 16 सदाशिवकला यांचा समावेश असतो. काय सांगताय? हे तर एखाद्या सायंटिफिक रेसिपी सारखं वाटतंय. पण हेच आकडे का? म्हणजे सूर्याच्या 12 आणि चंद्राच्या 16च कला, यामागे नक्की काय तर्क आहे? हा अत्यंत योग्य प्रश्न आहे. निसर्गातील चक्रांशी हे आकडे जोडलेले आहेत. सूर्याच्या 12 कला या वर्षाच्या 12 महिन्यांचे किंवा 12 राशींचं प्रतिनिधित्व करतात, ज्यातून काळाचं चक्र मोजले जाते. आणि चंद्राच्या 16 कला? चंद्राच्या 16 कला या त्याच्या वाढणाऱ्या आणि कमी होणाऱ्या 15 तिथी आणि त्याची मूळ पूर्ण अवस्था म्हणजे 16वी कला दर्शवतात, ज्याचा मानवी मनावर आणि निसर्गातील पाण्यावर थेट परिणाम होतो. आणि अग्नीच्या 10 कला या पचन, दहन आणि ऊर्जा संक्रमणाच्या अवस्था दाखवतात. खरंच खूपच लॉजिकल आहे हे. आणि उरलेल्या देवतांच्या कलांचं काय? ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र या प्रत्येकाच्या 10 कला आहेत, ज्या सृष्टीच्या निर्मितीपासून ते विनाशापर्यंतच्या अवस्था दर्शवतात. तर सदाशिवाच्या 16 कला या अनुग्रह आणि मुक्तीच्या सर्वोच्च अवस्था आहेत. म्हणजे जेव्हा साधक मंत्रांच्या माध्यमातून या 84 कलांचे एका जलपात्रात आवाहन करतो, तेव्हा ते केवळ एक तांब्याचे किंवा चांदीचे भांडे आहात नाही, तर ते काहीतरी वेगळंच बनतं. अगदी बरोबर. ग्रंथाच्या तत्वज्ञानानुसार ते पात्र एका लघु ब्रह्मांडात रूपांतरित होतं. लघु ब्रह्मांड? हो. त्या छोट्याशा पाण्याच्या पेल्यात पूर्ण विश्वाची निर्मिती, स्थिती, लय आणि ऊर्जेचे सर्व स्रोत सामावले जातात. अरे बापरे, हे खरंच क्वांटम फिजिक्समधल्या कल्पनेसारखं वाटतं, जिथे एका अतिसूक्ष्म कणात अफाट ऊर्जा सामावलेली असते. नक्कीच. म्हणजे पूजेच्या आधी साधक एका सामान्य जलपात्रात संपूर्ण विश्व निर्माण करतो. पण यावरून मला एक प्रश्न असा पडतो की जर साधक पाण्यासारख्या साध्या गोष्टीत विश्व पाहू शकतो, तर तो आजूबाजूच्या खऱ्या निसर्गाशी कसा वागत असेल? अतिशय महत्वाचा मुद्दा. कारण या ग्रंथात पूजा साहित्याविषयी, विशेषतः पानाफुलांविषयी काही अत्यंत कडक नियम दिले आहेत, जे वाचून मी खरोखरच थक्क झाले. होय. निसर्गाचा आदर हा या पूर्ण प्रक्रियेचा केवळ एक भाग नसून तो त्याचा मूळ पाया आहे. तुम्ही ज्या जलपात्रात विश्व पाहता, त्याच विश्वाचा एक जिवंत अंश म्हणजे आजूबाजूची झाडं आणि वनस्पती. हो ना. आणि हे नियम इतके तपशीलवार आहेत की ते एका कॉस्मिक प्रोटोकॉल सारखे वाटतात. बरोबर. त्यांच्याशी व्यवहार करताना ग्रंथात काही अतिशय कडक नियमावली दिली आहे. उदाहरणार्थ, ग्रंथात सांगितले की मंगळवार, शुक्रवार, एकादशी, पौर्णिमा, अमावस्या आणि संक्रांतीच्या दिवशी तुळस तोडण्यास सक्त मनाई आहे. आणि यामागे जे कारण दिलंय ते मला खूप टोकाचं वाटलं. काय कारण दिलंय? असं म्हटलंय की या दिवशी तुळस तोडणे म्हणजे प्रत्यक्ष भगवान विष्णूंचे शीर छेदण्यासारखे. इतकी मोठी आणि भयंकर उपमा का वापरली असावी? वरवर पाहता ही उपमा खूप भयंकर किंवा अतिशयोक्ती वाटू शकते, पण त्यामागचं मानसशास्त्र समजून घेणं गरजेचं आहे. कसं काय? प्राचीन काळात माणसाला वनस्पतींबद्दल केवळ उपयोगिता वाटू नये, तर त्यांच्याप्रती एक सखोल आदर निर्माण व्हावा, हा यामागचा उद्देश आहे. झाडं ही निर्जीव वस्तू नसून ती सजीव आणि वैश्विक ऊर्जेची वाहक आहेत, हे साधकाच्या मनावर ठसवण्यासाठी ही उपमा वापरली आहे. म्हणजे माणसाने स्वतःच्या सोयीनुसार निसर्गाला उरबाडू नये यासाठी घातलेला हा एक नैतिक आणि आध्यात्मिक निर्बंध आहे. नक्कीच. शिवाय या विशिष्ट दिवशी चंद्र आणि ग्रहांच्या स्थितीमुळे पृथ्वीवरील चुंबकीय आणि गुरुत्वाकर्षण ऊर्जेत बदल होतात असं मानलं जातं. अच्छा, म्हणजे त्याचा वनस्पतींवरही परिणाम होत असेल? हो. या काळात वनस्पतींच्या आतील ऊर्जा प्रवाहावर परिणाम होतो, त्यामुळे त्यांना इजा पोचवू नये, हा यामागील तर्क आहे. आणि नियम फक्त दिवसांपुरते मर्यादित नाहीत बरं का. अजून काही नियम आहेत? फुले तोडण्याची पद्धतीही सांगितली आहे. फुले तोडताना नखांचा वापर अजिबात करू नये. ती केवळ बोटांच्या सहाय्याने अलगद तोडावीत. नखांचा वापर का नाही? त्यामागे काय लॉजिक आहे? नखं ही मृत पेशी मानली जातात. शिवाय नखांमुळे फुलांच्या नाजूक ऊर्जेच्या प्रवाहाचे नुकसान होते. फुले ही शुद्धतेची आणि जिवंत ऊर्जेची प्रतीके आहेत. ती अलगद बोटांनी तोडल्याने वनस्पतीला कमीत कमी इजा होते आणि फुलातील प्राण ऊर्जा टिकून राहते. बरोबर? अगदी बरोबर. हे खरोखरच वनस्पतींसोबत एका अतिशय संवेदनशील पातळीवर संवाद साधण्यासारखं आहे.
पण याच ग्रंथात विशिष्ट देवतांसाठी काही वनस्पती पूर्णपणे निषिद्ध मानल्या आहेत. हो, असे अनेक उल्लेख आहेत. जसे की गणपतीला तुळस चालत नाही, दुर्गेला दुर्वा वाहिल्या जात नाहीत आणि सूर्याला बिल्वपत्र वर्ज्य आहे. हे का? देवाला सगळीच फुलं का चालत नाहीत? इथे पुन्हा ऊर्जेच्या लहरींचा आणि तरंगांचा सिद्धांत येतो. प्रत्येक देवतेचं एक विशिष्ट ऊर्जा क्षेत्र किंवा फ्रिक्वेन्सी असते आणि प्रत्येक वनस्पतीचा स्वतःचा एक गुणधर्म असतो. म्हणजे मॅच होणं गरजेचं आहे. हो, जर आपण अयोग्य वनस्पती चुकीच्या ऊर्जा क्षेत्रासमोर ठेवली तर त्या लहरींमध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे ज्या देवतेच्या ऊर्जेशी जी वनस्पती सुसंगत आहे तीच तिथे वापरली जावी अशी मांडणी केली आहे. पण इथे माझा एक अतिशय व्यावहारिक प्रश्न आहे. हे सर्व नियम खूप छान आणि आदर्श आहेत, पण आजच्या काळात किंवा पूर्वीही जर एखाद्याला ही विशिष्ट फुले किंवा पाने मिळालीच नाहीत तर मग काय? हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. एखादा माणूस सिमेंटच्या जंगलात राहतोय आणि त्याला हवी असलेली फुलं उपलब्ध नाहीत, तर मग ही संपूर्ण कॉस्मिक प्रक्रिया तिथेच थांबते का? नाही, हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. प्राचीन परंपरा जितक्या कठोर वाटतात तितक्याच त्या परिस्थितीनुसार लवचिक आणि व्यवहार्यही असतात. ग्रंथात यावर एक अतिशय सुंदर उपाय सांगितला आहे. कोणता उपाय? जर नियमानुसार विशिष्ट फुले उपलब्ध नसतील तर अक्षता म्हणजेच पांढरे तांदूळ हा सर्वमान्य पर्याय म्हणून वापरता येतो. अक्षता? पण तांदूळ हा फुलाचा पर्याय कसा काय असू शकतो? क्षत या शब्दाचा अर्थच मुळी ज्याला कोणतीही इजा झालेली नाही किंवा जे अखंड आहे असा होतो. तांदूळ हा अखंडतेचे आणि पूर्णतेचे प्रतीक मानला जातो. अच्छा. जेव्हा एखादी विशिष्ट वनस्पती उपलब्ध नसते तेव्हा साधक आपल्या शुद्ध हेतूने आणि मंत्रांच्या सामर्थ्याने त्या अक्षतांमध्ये आवश्यक त्या ऊर्जेचे आवाहन करू शकतो. म्हणजे निसर्गाचे नियम पाळा, पण अपरिहार्य परिस्थितीत पूजेची शृंखला खंडित होऊ देऊ नका, असा हा उत्तम समतोल आहे. अगदी बरोबर. हा विचार खूपच प्रगल्भ आहे. नियम आहेत पण ते माणसाला अडकवून ठेवण्यासाठी नाहीत. पण आतापर्यंत आपण जी चर्चा केली ती एका शांत नियंत्रित वातावरणातल्या पूजेबद्दल होती. होय. मात्र आपण सुरुवातीला ज्या गोष्टीचा उल्लेख केला होता तो या ग्रंथाचा सर्वात धक्कादायक आणि गूढ भाग आहे. जर आपण निसर्गाचे नियम एवढे पाळतोय पण अचानक निसर्गाने स्वतःचे नियम मोडले तर काय? ग्रंथातला हा भाग मला सर्वात जास्त विचार करायला लावणारा वाटला. तुम्ही त्रिकूट रहस्य या भागाबद्दल बोलताय ना? हो, बरोबर. त्रिकूट रहस्य हा या ग्रंथातील अत्यंत प्रगत आणि गुंतागुंतीचा भाग आहे. आपण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे ही श्रीचक्र पूजा केवळ रोजच्या शांत प्रसन्न दिवसांसाठीच मर्यादित नाही. हा ग्रंथ एका वेगळ्याच उंचीवर जातो, जिथे तो नैसर्गिक आपत्तीशी 2 हात करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे देतो. बरोबर? सूर्यग्रहण, चंद्रग्रहण आणि विशेषतः भूकंप यांसारख्या महाभयंकर घटनांचा यात उल्लेख आहे. मला हे समजून घ्यायचंय की जेव्हा भूकंप होतो तेव्हा लोक आपला जीव वाचवण्यासाठी बाहेर पडतात. साहजिकच आहे. अशा वेळी कोणी पूजा का करेल? आणि ग्रंथात अशा वेळी विशिष्ट दिशांना, बटू, योगिनी, क्षेत्रपाल यांना बली देण्याचं विधान का केले आहे? या प्रश्नाचं उत्तर प्राचीन भारतीयांच्या विश्वदृष्टिकोनात दडलं आहे. त्यांच्या मते भूकंप किंवा ग्रहण ही केवळ भौतिक किंवा भौगोलिक घटना नव्हती. ती वैश्विक ऊर्जेतील प्रचंड मोठी खळबळ होती, एक प्रकारचं असंतुलन. हो. अशा वेळी जो श्रीचक्राचा साधक असतो तो स्वतःला केवळ एक याचक किंवा सामान्य भक्त मानत नाही. मग तो स्वतःला काय मानतो? तो स्वतःला या ब्रह्मांडाचा एक अविभाज्य आणि सक्रिय घटक मानतो. जेव्हा निसर्गाचे संतुलन बिघडते तेव्हा तो घाबरून पळत नाही, तर तो आपल्या जागेवर स्थिर राहून ह्या विशेष पूजा आणि बलिदानाद्वारे ऊर्जेचं संतुलन पूर्ववत करण्याचे काम हाती घेतो. आणि ते बटूक, योगिनी यांच्याबद्दल काय? तुम्ही जी बटूक, योगिनी आणि क्षेत्रपाल यांची नावे घेतलीत ती भौतिक रूपे नसून ती दिशा आणि स्थानांचे रक्षण करणारी ऊर्जा केंद्रे आहेत. काय सांगताय? म्हणजेच जेव्हा संपूर्ण जगात भूकंपामुळे गोंधळ उडालेला असतो तेव्हा हा साधक एखाद्या कंट्रोल रूममध्ये बसलेल्या इंजिनियर सारखा त्या बिघडलेल्या वैश्विक ऊर्जेला स्थिर करण्याचा प्रयत्न करत असतो. हो, अगदी तसंच. हा स्वतःकडे आणि स्वतःच्या क्षमतेकडे पाहण्याचा किती विराट दृष्टिकोन आहे. हे केवळ पूजा नाहीये, तर हे नैसर्गिक आणि वैश्विक गडबडीच्या वेळी संतुलन राखण्यासाठी डिझाईन केलेले एक इमर्जन्सी प्रोटोकॉल आहे. अगदी अचूक. हाच तो समष्टी भावना किंवा सामूहिक चेतनेचा सर्वोच्च बिंदू आहे.
साधक स्वतःच्या वैयक्तिक अस्तित्वाच्या सुरक्षितेच्या पलीकडे जाऊन संपूर्ण सृष्टीच्या कल्याणाचा विचार करत असतो. खरंच अंगावर काटा आणणारा विचार आहे हा. तर मग आजच्या या सखोल चर्चेचा आपण एक सारांश काढायचा झाला तर काय म्हणता येईल? श्रीचक्र पूजा आणि TTDने प्रकाशित केलेला हा ग्रंथ म्हणजे केवळ डोळे मिटून काही स्तोत्रे म्हणणे नक्कीच नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. होय, या ग्रंथानुसार ही एक अत्यंत अचूक वैज्ञानिक, पर्यावरणीय आणि आध्यात्मिक प्रणाली आहे. 84 कलांच्या अचूक गणितापासून ते एका छोट्याशा जलपात्रात लघु ब्रह्मांड तयार करण्यापर्यंत यात खूप सखोल विचार आहे. आणि फुलांच्या पानांना नखांचा स्पर्शही न होऊ देण्याच्या संवेदनशीलतेपासून ते भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये एकटे उभे राहून वैश्विक संतुलन राखण्यापर्यंत. नक्कीच, ही प्रणाली मानवाला विश्वाच्या थेट केंद्रस्थानी आणून ठेवते. आणि हेच या ग्रंथाचं सर्वात मोठं यश आहे असं मला वाटतं. सुरुवातीला आपण विचार केला होता की ही एक साधी पारंपरिक पूजा असेल, पण आता हे स्पष्ट होतंय की हा खरोखरच निसर्ग आणि माणसाला जोडणारा एक अफाट वास्तुनकाशा आहे. हो, कॉस्मिक ब्लूप्रिंट. आता जाता जाता आपल्या सर्वांना विचार करायला लावणारा एक अंतिम आणि महत्त्वाचा मुद्दा. या संपूर्ण विश्लेषणात समष्टी भावना म्हणजेच संपूर्ण विश्व एक आहे हा विचार सातत्याने आला. जर ही प्राचीन आणि अत्यंत गुंतागुंतीची पूजा केवळ एका व्यक्तीच्या फायद्यासाठी नसून भूकंपासारख्या महाभयंकर संकटात वैश्विक ऊर्जेचं संतुलन राखण्यासाठी डिझाईन केली गेली होती, तर आजच्या आधुनिक काळात आपण या तत्वाकडे कसे पाहावे? आज कदाचित आपण रोज ही गुंतागुंतीची श्रीचक्र पूजा करू शकणार नाही. हो, ते शक्यही नाहीये. पण आपण आपल्या दैनंदिन जीवनात ज्या लहान सहान कृती करतो, आपला निसर्गाशी असलेला जो रोजचा व्यवहार आहे, त्याचा या अफाट विश्वावर कसा परिणाम होतो याचा विचार आपण नक्कीच करू शकतो. आपल्या एका छोट्या कृतीमुळे विश्वाच्या एका मोठ्या आराखड्यात काही चांगले बदल घडत असतील का? किंवा आपल्या निष्काळजीपणामुळे काही संतुलन बिघडत असेल का? नक्कीच, आपण यावर विचार करायला हवा. पिंड आणि ब्रह्मांड एकच आहे, तर मग आपली प्रत्येक कृती विश्वाच्या पातळीवर काय पडसाद उमटवत असेल? या एका प्रश्नावर आज नक्की विचार करा. आपण